नागपूरच्या विधान भवनात संसद युथ पार्लमेंट या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परवानगीनंतर देशभरातील सुमारे 150 अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता। या 2 दिवस चाललेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मंत्री आणि आमदारांच्या जागांवर बसून संसदीय प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली असून त्यांच्या निवासासाठी आमदार निवास खुलं करण्यात आलं होतं। तसेच राज्य सरकारकडून विधान भवनात वर्षभर संसदीय उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरू असून हा उपक्रम त्या दिशेने महत्त्वाचा पाऊल ठरला आहे। नमस्कार, माझं नाव देवयानी रमेशजी चोपडे आहे। मी साकार दिसी सोशल फाउंडेशनची डायरेक्टर आहे आणि आज जे आपण कार्यक्रम बघत आहोत 2 दिवसापासून हा इव्हेंट चालू आहे। आमची पूर्ण टीम खूप मेहनत घेते या कार्यक्रमामागे आणि आमचं हेच मिशन होतं की जेवढं प्रेस्टिजियस लोकेशन आम्हाला भेटलेलं आहे या कार्यक्रमासाठी तेवढंच चांगला आम्ही कार्यक्रम घेतला पाहिजे की याच्यानंतर पण आम्हाला अजून अनेक कार्यक्रम घ्यायचे आहेत। वी डिडंट वॉन्ट टू लेट एनीवन डाऊन। तर हे आमचं मोटो होतं आणि एक ऑल्सो की यूथमध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे, लीडरशिप स्किल्स आली पाहिजे, हे आमचं मेन एम होतं कार्यक्रमाचा। किती पार्टिसिपेंट्स होते, कुठून आले होते? आपल्याकडे अराउंड 145 पार्टिसिपेंट्स आहे आणि दे आर ऑल ओव्हर इंडिया। पूर्ण भारतातील विद्यार्थी आले आहे। राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्रातील सुद्धा संभाजीनगर, पुणे, मुंबई सगळीकडून पार्टिसिपेंट्स आहे। आपण त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा MLA हॉस्टेलमध्ये वगैरे केली आहे। तर खूप चांगला रिस्पॉन्स भेटला या कार्यक्रमाला आणि इट्स अ व्हेरी युनिक प्रोग्राम। भारतातील पहिली वेळा ग्रीन कार्पेटवर एक असा प्रोग्राम होत आहे आणि स्टुडंट्सला बसायला भेटत आहे जिकडे ॲक्च्युअल MLAs बसतात। तर इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर देम अँड फॉर अस। तुमचं नाव सांगा पहिले। नमस्कार, माझं नाव आहे विश्वजित रमेशजी चोपडे। आपण जसं मागे ही इमारत बघत असाल, ही आहे नागपूरची विधान भवनची इमारत। ही आपली न्यू बिल्डिंग आहे। इकडे ग्रीन हाऊस आहे आणि इकडेच आपलं 2 दिवसाचं एक सांसद युथ पार्लमेंट म्हणून कार्यक्रम झालेला आहे, जिकडे पूर्ण देशभरावरून लोक आलेले, डेलिगेट्स आलेले, मुलं आलेले, स्टुडंट्स आलेले, ज्यांनी याच्यामध्ये पार्ट घेतलेलं या युथ पार्लमेंटमध्ये, जे आपण छात्र सांसद ज्याला म्हणतो, त्याचे एक कार्यक्रम झालेला आहे। बरं, याचा प्रवास सांगा। तुम्ही मुंबईला गेला, कोणाला विनंती केली, म्हणजे कसं सगळं जुळून आलं? म्हणजे आजच्याच दिवशी 2 महिने पहिले आम्हाला ही कल्पना आली की आम्ही या बिल्डिंगमध्ये एक कार्यक्रम, एक युथ पार्लमेंटचा कार्यक्रम घेतला पाहिजे, की एक एक्सपिरियन्स द्यायला मुलांना की कसं रिअल MLAs वगैरे कुठे बसतात, की कसं काय प्रोसिडिंग्स राहतात, जे आपण मुलं, जे लोक सिटिझन्स ज्या नेत्यांना वोट करतात ते एक्झॅक्टली कामं काय करतात, ते एक त्याच्या माध्यमाने आपल्याला कळायला, एक डेलिगेट्सला कळायला भेटेल। त्या विचारधारेने आपण केलेलं। तर त्याच्यानंतर आम्हाला काहीच आयडिया नव्हतं। आम्ही विधान भवनमध्ये आलेलो, इकडे परमिशनचं हे केलं, मग आम्हाला माहिती पडली की परमिशन मुंबईवरून येणार। तर मग त्याच्यासाठी आम्ही मुंबई जाऊन परमिशनचं पूर्ण अर्ज वगैरे दिला। कोणी दिली तुम्हाला परवानगी? आम्हाला म्हणजे स्पीकर साहेबांची पण, आमचे स्पीकर साहेब जेवढेही आपले अधिकारी आहेत सगळ्यांनी, स्पीकर साहेब झाले नार्वेकरजी, जितेंद्र भोळेजी आणि आशिषजी देशमुखांचंही एक MLA जे आहे आपले सावनेरचे, त्यांची एक अर्जी होती, तर त्यांच्याकडनं एक आपल्या कार्यक्रमाचं परमिशन भेटलेली आहे। अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत। गोपीनाथ मुंडेच्या जवळचे सहकारी राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी सोळंके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यांनी हा पक्ष प्रवेश कुणाला शह देण्यासाठी नाही, तर मतदारसंघातील परिस्थितीनुसार घेण्यात आलेला निर्णय आहे। विरोध कायमस्वरूपी नसतो, कधीही राजकीय समीकरणानुसार बदल करावे लागतात असे स्पष्ट मत आहे। तसेच त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपदासाठी शुभेच्छा देताना मराठा आणि बहुजन समाजावर मंत्रिपद वाटपात अन्याय झाल्याची खंतही व्यक्त केली। मी केवळ वस्तुस्थिती मांडतोय असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। हो, बरोबर आहे तुमची माहिती। काल का परवाच्या दिवशी आम्ही राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली। राजाभाऊसोबत जवळजवळ 20-25 पदाधिकारी धारूर आणि वडवणी तालुक्यातले त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या सर्वांनीच इच्छा व्यक्त केली की इथून पुढं
दादांच्या नेतृत्वामध्ये यामध्ये काम करायला त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता 7 तारखेला वडवणी येथे त्यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आदरणीय अजितदादाच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसमोरसाठी वडवणीची मुंडे समोर येत आहेत असं समजतं? नाही, असं आहे पहा, तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण बघता. याच मागच्याच विधानसभेमध्ये राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे माझ्या विरोधात उभे होते. पण राजकारणामध्ये विरोध हा कायमस्वरूपी करायचा नसतो. कधीतरी विरोधकांना बरोबर घेऊनही राजकारण करायचं असतं. त्याच्यामुळं कोणाला शह देण्यासाठी नाही, तर माजलगाव मतदारसंघातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे हा निर्णय होतो आहे. आणि ह्याची सुरुवात फार पूर्वी झाली, 6 महिन्यापूर्वी, जेव्हा वडवणी शहरातले सगळे विकास कामं ठप्प झाली होती आमच्या अंतर्गत भांडणामुळं. त्यामुळं आम्ही एकत्रित बसलोत आणि वडवणी शहराचा विकास व्हावा याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा एकत्रित आलोत. आणि आता नगरपंचायतमध्ये जे काही नगरसेवक आहेत, आमच्या गटाचे 9 नगरसेवक आणि त्यांचे 8 नगरसेवक असं एकत्रित काम करत आहेत. आणि निश्चितपणानं त्यामुळं जो काही विकास निधी जवळजवळ 60 कोटी रुपयाचा वडवणी नगरपंचायतला आम्ही आणलेला आहे, तो विकास निधी नजीकच्या भविष्यकाळात खर्च होईल आणि एक चांगल्या प्रकारचं शहर, नागरी सुविधांनी युक्त असं शहर बनवण्याचं आमचं स्वप्न आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील नागपुरातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी थेट चिखलदरा पोलीस स्टेशन गाठले, तर माजी आमदार राजकुमार पटेल यांनी त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी या प्रकरणावरून रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने पोलिसांनी त्यांना रात्रीपासून ताब्यात घेतले होते. याची माहिती मिळताच यशोमती ठाकूर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि ठिय्या आंदोलन सुरू केले असून पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारत आपला तीव्र संताप व्यक्त केला. शाळा ही भाजप आमदाराची असल्यामुळे पोलिसांकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही असा आरोप करून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांवर दबाव असल्याचा गंभीर आरोपही केलाय. ते भाजपचे आहेत. त्या लेकराचा जीव गेला त्या आमदाराच्या, भाजपच्या आमदाराच्या शाळेमध्ये. ते आमदार त्याचे सचिव आहेत. आमदार असताना तुम्ही सचिव राहू शकता का, काय करू शकता का, हा वेगळा विषय. पण ते लेकरू मेलं. आज 2 लोक तिथे सिरियस आहे आणि अंतिम संस्कार त्यांना धारणीला करायचा होता. त्यांच्या आईवडिलांना हँडओव्हर करून दिलेली होती ती बॉडी. तरी पण ह्या लोकांनी दादागिरी केली. आता ते असं म्हणतायत, आता त्यांचं इंटेन्शन मला असं दिसलं आहे की त्यांना आमदारांना आणि आमदाराच्या पोराला म्हणजे माजी आमदाराला आणि माझ्या आमदाराच्या पोराला डिटेन करायचं आहे आणि त्यांना कारागृहात पाठवायचं आहे. व कशासाठी? स्थानिक आमदार भाजपचा आहे, त्याच्या शाळेमध्ये ते लेकरू मेलेलं आहे, यांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनही करायचं नाही का, अन्याय होऊ द्यायचा का, कसलं काय? हे सगळा गोंधळ सुरू आहे, सगळी दादागिरी आहे आणि सगळं राजकारण सुरू आहे. होम मिनिस्ट्री ताब्यात घेऊन भाजपची अरेरावी हमखास दिसते आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने सक्षम पुरावे तपासून निर्णय दिला असून यावर जास्त बोलणे उचित ठरणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. काँग्रेसकडे विकासाचे ठोस मुद्दे नसल्यामुळे ते अल्पसंख्याकांना भीती दाखवून राजकारण करत असल्याचा आरोप, तसेच काँग्रेसने अनेक वर्ष अल्पसंख्याकांचा मतांसाठी असेच राजकारण केले आहे असा टोला सुद्धा लगावला आहे. याच वेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत सांगितले की संपूर्ण जगाचे लक्ष मोहिमेकडे लागलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. त्यामुळे विरोधकांकडून या मोहिमेवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे सध्या 2 दिवसीय नांदेड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय.
आता शेवटी कोर्टाचा निर्णय आणि आपण सगळे शेवटी न्यायव्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतो. तर मग कोर्टाचा निर्णय तो कोर्टानं जे काही आहे सगळं साक्ष पुरावे वगैरे बघूनच घेतला असणार. त्यामुळे शेवटी कोर्टाचा निर्णय आपण मान्य केलाच पाहिजे. त्याच्यावर आपण वेगळं भाष्य, कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आपण वेगळं भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही. अमेरिकेनं भारताला 2 धक्के दिले, 25% जे टॅरिफ लावले आणि डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की माझ्या विनंतीवरून भारत पाकिस्तानमध्ये थांबले. आता ह्या बाबतीत अगदी आत्ताच्या अधिवेशनामध्ये केंद्र आपलं संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट काय झालं, कसं झालं, ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं, का ऑपरेशन सिंदूर हे स्थगित केलं, हे सगळं सांगितलंय. आता आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायचा का ट्रम्प अमेरिकेत बसून काय तर म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, हा विषय. शेवटी आपला देश आपण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चालवतात. आपला देश त्यांनी पुढे नेला. आता सुद्धा अतिरेक्यांना एक कडक भूमिका घेऊन त्यांची जागा किंवा अगदी त्यांना संपवण्यापर्यंतची भूमिका मोदीजींनी घेतली आहे. जर आपले पंतप्रधान सांगतात ते आपण खरं म्हणजे भारताच्या यांनी खरं मानलं पाहिजे. बाहेरच्या देशाचा कोणतरी पंतप्रधान आपल्या देशाबद्दल किंवा राष्ट्रपती किंवा काही तर बोलतो त्याच्यावर काय फार आपण लक्ष देणं गरजेचं असं नाही. आता टॅरिफचा विषय जर तुम्ही बोलला तर त्या बाबतीमध्ये नक्कीच केंद्र सरकार योग्य धोरणं हे करेल किंवा केली पण असतील. आता मी त्याच्याबद्दल मला काय तेवढं त्यातली माहिती जास्त नाही त्यामुळे सांगू शकणार नाही. पण नक्कीच भारताला किंवा भारताच्या इकॉनॉमीला कुठेही धक्का पोचल किंवा भारतीय आपले व्यवसाय असतील, कारखानदार असतील, ह्यांना कुठेही धक्का पोचल असं आपल्या सरकारकडनं तरी मोदीजींच्या ह्याच्यामध्ये होणार नाही याची नक्कीच मी खात्री देऊ शकतो. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाज कल्याण विभागातील भ्रष्टाचारांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले आहे. त्यांनी SEBC, OBC, ST आदी दाखल्यांच्या वैधतेसाठी 40 ते 70 हजार रुपयाची लाच मागितल्याचा गंभीर आरोप करून या लाच मागणीसाठी एजंट नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले असून त्यासंबंधी कॉल रेकॉर्डिंग देखील असल्याचा दावा केला आहे. या अन्यायाविरोधात प्रहार कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत शहरात भीक मागून चिल्लर जमा केली. ही जमा केलेली रक्कम समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन हे पैसे घ्या पण आम्हाला प्रमाणपत्र द्या अशी विनंती करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी त्यांना अधिकाऱ्यांकडे जाण्यापासून थांबवले. त्यावेळी पोलीस आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली असून त्यांनी दिलेला हा चिल्लरचा इशारा समाज कल्याण विभागातील भ्रष्टाचारांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काय कारण आहे नेमकं भीक मागायचं? जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे आहे बांधलेलं आहे ते कास्ट व्हॅलिडिटीसाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाची किंवा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची त्यांना कुठल्याही पद्धतीची हे लोक म्हणजे तुडवून टाकतायत, अक्षरशः पायदळी तुडवतायत. बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं तर त्याच्या नावाला आज हे म्हणजे काळीमा फासतायत का? तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे जे आपण कुणबी असेल, मराठा असेल, OBC असेल, SBC असेल, अनेक SC चे दाखले असतील तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले. त्या एजंटामार्फत 50,000, 60,000, 40,000 अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत. सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, जेणेकरून शाळेत हे कास्ट व्हॅलिडिटी जे विद्यार्थ्यांना महत्वाची आहे, विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले आहेत, जे अपंग असतील, दिव्यांग असतील, जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत त्यांनी पेंडिंग ठेवले. 10,000 सर्टिफिकेट दिलं म्हणते साहेब. साहेबांना तुमच्या मार्फत विचारा 10,000 सर्टिफिकेट कधी वितरित केले? प्रत्येकाला पैशाची मागणी करणे, जाणून बुजून त्रास दिले. शासनाचा GR काय म्हणतो की एखाद्या जर आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळालं असेल तर कुठल्याही पद्धत त्याला कागदपत्र वगैरे न मागता तरी सुद्धा ह्यांनी त्यांच्या नातेवाईकाला, पुतणी असेल, काका असेल, काकू असेल, तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का? सुनावणी लावतात. सुनावणीत हे तारखा देतात, वेळ जवळजवळ 6 महिने, वर्ष घालवतात
अशा सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या पैशासाठी करतात। यांचा रेट ठरलेला एजंटामार्फत। साहेबांनी म्हटले मी 10 कॅमेरे लावलेत। कॅमेरे कशासाठी लावले त्यांनी? हे फक्त कोणी पक्षाचा कुठल्या संघटनेचा येऊन आपल्याला त्रास देऊ नये याच्यासाठी कॅमेरे लावलेत। आजूबाजूला यांचे एजंट असतात, संडासमध्ये जाऊन बाथरूम मध्ये जाऊन हे पैसे घेतात। या सर्व गोष्टी आज उघड करण्यासाठी आम्ही आजूबाजूला भीक मागून, त्यांच्यात थोडी जरी माणुसकी असेल तर त्यांनी प्रत्येकाचं सर्टिफिकेट, जात पडताळणी सर्टिफिकेट, जातीचं सर्टिफिकेट लवकरात लवकर वितरित करावं म्हणून हे त्यांना पैसे देऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। आता काय मागणी आणि याच्या पुढची भूमिका काय होणार? याची पुढची भूमिका 100% आक्रमक आंदोलन, प्रहारच्या माध्यमातून प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करणार। आज भीक मागून आम्ही जे काही हे पैसे जमा केलेले त्यांच्या टेबलवर ठेवणार आहोत। त्यांना सांगणार आहोत की जे काही म्हणतायत, हे काही सर्टिफिकेट आहेत तुम्हाला दिसत आहेत, जे काही आज तुम्ही पैसे मागतायत हे आम्ही भीक मागून आणलेले आहेत, हे पैसे स्वीकारा आणि सगळ्यांना व्यवस्थितरित्या जातीचे दाखले द्या, असं आम्ही त्यांना सांगणार आहोत। 100% आता हा ही व्यक्ती आहे, हे बघा विचारा, हे करमाळ्याचा माणूस आहे। किती दिवस झाले तुम्हाला? डिसेंबर महिन्यात दिली आहे मी पहिली भेट। कोणतं कास्ट? कोणबी मराठा आहे। नाही पैसे नाही मागितले, पण तारखावर तारखा दिले मी एकदा। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज लागल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून मालेगावमधील भिक्खू चौकात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस मागवण्यात आली असून 2 दिवसापासून संशयित व्यक्ती आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष ठेवले जात आहे। त्यांच्या विरोधात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनही करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली। होणार आहे या पार्श्वभूमीवरती ग्रामीण पोलिसांकडून काय दक्षता घेण्यात आली? आज जो NIA कोर्टचा रिझल्ट येणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव या ठिकाणी शांतताभंग होऊ नये, त्या ठिकाणची शांतता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून मालेगावमध्ये बाहेरून बंदोबस्त देण्यात आलेला आहे। यामध्ये हेडक्वार्टरमधील अधिकारी, अंमलदार, त्याचबरोबर SRPFची कंपनी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सर्व मालेगावमधले महत्त्वाचे जे मुद्दे पॉईंट्स आहेत त्या सर्व पॉईंट्सवर फिक्स पॉईंट पेट्रोलिंगचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। QRTचा सुद्धा त्या ठिकाणी डिप्लॉयमेंट करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर RCPचे प्लाटून्स हे सुद्धा आजच्या बंदोबस्तामध्ये असणार आहेत। स्थानिक लोकांच्या बरोबर बैठक घेतलेली आहे। अफवा कोणीही पसरवणार नाही या संदर्भात सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि इतर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत। मालेगावमधली शांतता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पारंपरिक आणि वैभवशाली विसर्जन मिरवणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। यंदा गणेश उत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होत असून अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर रोजी आहे। या दिवशी होणाऱ्या मिरवणुकी संदर्भात मानाच्या 5 गणपती मंडळानंतर अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश उत्सव मंडळ सहभागी होणार आहे। पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या 5 गणपतीपैकी शेवटचा कसबा गणपती मार्गस्थ होताच ही 2 मंडळं मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील, अशी घोषणा आज पत्रकार परिषदेत मंडळाच्या अध्यक्षांनी केली। यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले, 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:37 चंद्रग्रहण सुरू होत आहे। त्यामुळे धार्मिक परंपरेनुसार त्या वेळेआधी म्हणजेच 12 वाजण्यापूर्वी सर्व गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे। त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत वेळेचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून मिरवणुकीला सर्व गणेश मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे। आज अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट संयुक्त पत्रकार परिषद आहे सार्वजनिक गणेश उत्सव 2025 संदर्भात। तर मी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात यांना सांगतो की त्यांनी तुमच्याशी संपर्क साधावा। नमस्कार। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर संपूर्ण पुणे शहरात नव्हे तर देशामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय। अत्यंत उत्साहाने आणि धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा होत असतो। याही वर्षी तो होईल। सर्व गणेश मंडळ एकत्र येऊन, सर्व कार्यकर्ते, प्रशासन असेल, सर्वजण एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात। यंदाचा उत्सव साजरा करत असताना आम्ही महत्वाच्या विषयाकडे येतो। 6 सप्टेंबरला आपल्या गणपतीचं विसर्जन आहे।
तुम्ही म्हणताल की गणपती बसायच्या आधीच विसर्जनाची सुरुवात का करताय, पण हा विषय खूप महत्वाचा आहे म्हणून आम्ही आधी सांगतोय. 7 सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण आहे आणि त्याचं खगोलशास्त्र आणि धार्मिक या दोन्ही गोष्टी पाहता आपल्याला त्याच्या बाबतीत विचार करायला लागेल. 7 सप्टेंबरला 12:37 वेद चालू होतात ग्रहणाचे आणि वेद काळामध्ये आपल्या घरातले देव असू किंवा मंदिरातले देव असू, सार्वजनिक गणपती असतील किंवा इतर कुठलाही देव असू, देवता असू, यांच्या मूर्ती ग्रहण काळ संपेपर्यंत झाकण्याची प्रथा आहे. ओलं फडकं करून आपल्या घरातले देव आणि सगळे झाकले जातात आणि ग्रहण काळ पूर्ण झाल्यानंतर त्याची पूजा करून स्वच्छ धुवून तो परत स्थापित केला जातो. तर आपली गेली अनेक वर्ष आपण बघतोय विसर्जन मिरवणूक ही 24 तास 27 तास अशी चालत असते. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वेळ जातो. यंदाच्या वर्षी 12 वाजायच्या आत 7 तारखेला विसर्जन मिरवणूक संपवावी म्हणून आम्हाला काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घ्यायला लागत आहेत. 12 वाजायच्या आत अशासाठी त्याचं कारण आधीच सांगितलं. 12:37 वेद चालू होत आहे. प्रत्येक गणपती मंडळाचा गणपती हा आपापल्या मंदिरात ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी करावी अशी सर्वांचीच भावना आहे आणि त्याच्या मागे धार्मिक कारण सुद्धा आहे. याच कारणासाठी आणि सर्व मंडळांना लवकर विसर्जन करण्याची मदत व्हावी म्हणून आम्ही यावर्षी आपल्याकडे प्रेस नोट आता पोहोचले असेल कदाचित. आम्ही यावेळेला असा निर्णय घेतोय. दरवर्षी आम्ही संध्याकाळी 7 वाजता आरती करून निघायच्या तयारीत असतो, परंतु यावर्षी सर्व मंडळांच्या सोयीसाठी, सर्व कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी, नागरिकांच्या भाविकांच्या सोयीसाठी आम्ही यावर्षी ज्या ठिकाणाहून गणपतीची मिरवणुकीची सुरुवात होती त्या वर्षाची ही परंपरा आहे. या परंपरेमध्ये आता पहिल्यांदाच खंड पडतोय, पण हा खंड पडत असताना त्यामागे 2 कारण आहेत. पहिलं कारण ग्रहणाचं आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे आणि गेली 3-4 वर्ष करोना काळापासून आम्ही 7 वाजता म्हणजे 7 वाजता गणपतीची आरती करून संध्याकाळी तयार असतो. पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा आम्हाला विचारणं होती, तुमची तयारी असेल तर आम्ही मार्ग रिकामा करून दिलेला आहे तर आपण त्वरित निघा. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही 7 वाजता मंडई परिसरातून विसर्जनाला मार्गस्थ होतो, परंतु बेलबाग चौकात यायला आम्हाला पहाटेचे 4:30-5 वाजतात. हा 3 वर्षाचा अनुभव. कुठल्याही प्रकारचं सहकार्य पोलिसांच्या वतीने आम्हाला होत नाही. त्यांनी दिलेला शब्द ते पाळत नाहीत, त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय. त्याची संख्या कमी करावी फक्त विसर्जन वेळेत होण्यासाठी. आणि गेली अनेक वर्ष, गेली 3-4 वर्ष मी आता सांगितलं तुम्हाला, अनेक भाविकांचे आम्हाला फोन येतात की आम्ही पहाटेपर्यंत ताटकळत आपल्या गणपतीच्या दर्शनासाठी थांबत असतो, परंतु तुम्हाला खूपच उशीर होतो त्यामुळे आम्ही लवकर निघण्याच्या तयारीत असतो आणि लवकर घरी जातो. आमचं दुर्दैव आम्हाला दर्शन घेता येत नाही, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून हा काहीतरी चांगला निर्णय घ्या अशी भाविकांची पण मागणी होती म्हणून आम्ही हा निर्णय घेतोय. विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर 5वा गणपती जेव्हा शेवटचा निघेल टिळक पुतळ्यापासून त्याच्या मागे आम्ही आमचे विसर्जन मिरवणूक सुरू करणार. कोणाला काही विचारायचं असेल तर नाही आमचं दगडूशेठच्या बद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. त्यांचं 4चा वेळ आहे, त्यांनी 4ला निघावं. आम्हाला 2:30 वाजता मार्ग मिळाला तर आम्ही 2:30 वाजता निघून जाऊ. कदाचित दगडूशेठच्या आधी पण जाऊ. दगडूशेठ आमच्या मागे येईल किंवा ते किती वेळ लागतो त्याच्यावर अवलंबून आहे, परंतु आम्ही मानाच्या गणपतीच्या मागे जाणार.
मी आपल्या प्रेस नोटमध्ये स्पष्ट लिहिले, या वर्षीपासून आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि ही कायमस्वरूपी राहील. म्हणजे ग्रहणामुळे या वर्षी करतो आणि पुढच्या वर्षी परत आहे तसं असं काहीही नाही. या वर्षीपासून आम्ही दरवर्षी मानाच्या गणपतीच्या मागे विसर्जनाला सहभागी होणार आहोत. प्रमुख मंडळ जे आहेत किंवा मानाची मंडळ जे आहेत तर त्या मंडळांकडून ढोलताशा किंवा बाकीची जी पथकं आहेत ती मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि त्याच्यामुळं गॅप पडतो आणि विलंब होतो. याच्यावरती आपण नियंत्रण आणण्यासाठी काय करतो? नियंत्रण आहे, आम्ही प्रत्येकाला विनंती करतोय. नियंत्रण आम्ही सर्व गणपती मंडळ आम्ही एकत्र असतो. पुणे शहरातले प्रत्येकाची. बीडच्या वडवणी शहरात मंत्री इंद्रनील नाईके यांचे जंगी स्वागत करण्यात आले असून यावेळी शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत आणि क्रेनच्या माध्यमातून 700 किलोचा फुलांचा भव्य पुष्पहार घालत स्वागत करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रकाश सळुंके, राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे हे देखील उपस्थित होते. सांगली येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत 140 कोटीचे कामे करून सुद्धा त्यांना शासनाकडून बिले मिळाली नाहीत. या तणावात येऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तर जिल्हा अधिकाऱ्यांना युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. अनेक कंत्राटदारांनी बँकेतून कर्ज काढून कामे केली, मात्र त्यांची बिले मंजूर करण्यात आली नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ 20,000 कोटी असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी 64,000 कोटीचे कामे काढून आपली वेळ मारून नेली, तर राज्यभर भूमिपूजन आणि कंत्राटदाराकडून कामे करून घेतली. मात्र आता निधी नसल्याने कंत्राटदाराची बिलं अडून ठेवली जात आहेत. या विरोधात युवक काँग्रेसने सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला आहे. आज पुणे येथे जे सुशिक्षित बेरोजगार अभियानाचं एक मोठं आंदोलन सुरू आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आवाहनावरून सगळे तरुण युवकांच्या अभियंता संघटना पुण्यात एकवटल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याला पाठिंबा म्हणून आज ही अमरावतीतले जे तरुण इंजिनियर आहेत त्यांच्यासोबत आज युवक काँग्रेसची ठामपणे उभी आहे. युवक काँग्रेस आणि इंजिनियर असोसिएशनच्या संयुक्त उद्यमाने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यासाठी आलो आहे की जसं आता या मुलांनी सांगितलं की मागच्या 6 ते 7 वर्षापासून WRD असो WCD असो कुठेही भरती हे शासन घेत नाही आहे. मुलं एजबार होत आलेले आहेत आणि शासन भरती घेत नाही आहे. ट्रान्सपरन्सी हा वेगळा विषय आहे. एक्झाम झाली तर ट्रान्सपरन्सी नसते. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना आता न्याय देणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या पहिले घोषणा केली जाते की आम्ही एवढा जागा भरणार, तेवढा जागा भरणार. मात्र एकदा निवडणूक झाली की हे साफ ह्या तरुण पोरांना विसरून जातात. आज तुम्ही बघितलं की ते किती पोटतिडकीने बोलत होते. ते जे एवढा अभ्यास करतात मात्र त्यांच्या जागा भरल्या जात नाही आहे. तर त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत. हा एक विषय. दुसरा विषय आज अभियंत्यांशी निगडीत असा आहे की आपल्याला कल्पना आहे की सांगली जिल्ह्यात एका हर्षल पाटील नावाच्या तरुण युवा कंत्राटदारांनी जी आत्महत्या केली आहे त्यावर त्या विभागाचे मंत्री म्हणतात का हा आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एकीकडे जो क्लबिंगचा नवीन धंदा आणलेला आहे या राज्यात की काही निवडक ठेकेदारांना फायदा व्हायसाठी मोठमोठी कामे क्लबिंग करायची, जे करून लहान ठेकेदारांनी ते काम भरलं नाही पाहिजे. मग ते लहान ठेकेदारांनी त्यांच्याकडून सब कॉन्ट्रॅक्टमध्ये काम घ्यायचं आणि पैशाला मुकायचं. त्याच्यामुळे त्यांनी आपला जीव त्यांनी गमावलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या अमरावती विभागात जर आपण माहिती घेतली तर या निवडणुकीच्या पहिले तरतूद नसताना हजारो कोटींची कामे
कामाचे प्रमाण झाल्या, निविदा झाल्या, त्यांच्याकडून पोरांकडून कमिशन घेण्यात आले आणि त्यांना भूमिपूजन करायला लावले, त्यांच्याकडून जबरदस्तीने कामं करून घेण्यात आले. मात्र आज जेव्हा त्यांची देयक द्यायची वेळ आली तर हे सरकार हात वर करत आहे. आता त्या मुलांनी कुठे त्यांनीसुद्धा हर्षल पाटलासारखी आत्महत्या करायची का, याचं उत्तर शासनाने दिलं पाहिजे. तर हे जे युवा कंत्राटदार आहेत आणि जे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहे यांच्या पाठीशी युवक काँग्रेस ठामपणे उभी आहे. आम्ही यांच्यासाठी नेहमी आपला आवाज बुलंद करत राहू. अमरावती शहरातील राजुरा येथील तेजस विहार परिसरात मुसळधार पावसामुळे सगळीकडे चिखल साचला आहे. त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. वाहने रस्त्यावर स्लिप होत असून मुलांना शाळेत जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. तसेच परिसरातील बिबट्यांचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे ही समस्या घेऊन राजुरा येथील तेजस विहार परिसरातील महिला आणि प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके, छोटू महाराज वसू, जितू दुधाने यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते जिल्हा परिषद वर धडकले होते. संबंधित समस्या तत्काळ निकाली काढावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. आज जिल्हा परिषद सीओ मॅडमला तेजस विहार म्हणून एक परिसर आहे अमरावतीच्या क्षेत्रामध्ये, त्या इतका खराब रस्ते झालेले आहे, इतके खतरनाक. चिखलामध्ये जर तुम्ही चालले का 100% तिथं कुणीही पडत आहे. सायकलही चालत नाही आहे, टू व्हीलर चालत नाही आहे. लेकराच्या शाळेत जायचे प्रॉब्लेम होऊ राहिले, घराच्या बाहेर निघायचे प्रॉब्लेम होऊ राहिले. रस्ता नाही, मुरुम नाही, काहीच नाही. इतके हाल आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहे. या पूर्ण करण्यासाठी हे शासन हे फेल्युअर झालं आहे. आज जर त्यांनी तिथे मुरुम टाकला नाही, रस्त्याचं काम चालू केलं नाही तर 100% 8 दिवसात या मॅडमच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलं जाईल. मी उषा मिलिंद बनसोड बोलत आहे. आम्ही तेजस विहारमधून आलेला आहे. आमच्याकडे रस्ते नाही आहे, खूप खड्डे पडलेले आहे. त्या रस्त्यावर मुरुम टाकायला सुद्धा सरपंच आमच्याकडे येत नाही आहे. आम्ही वारंवार त्यांच्याकडे जाऊन विनंती करत आहे की आमच्याकडे मुरुम टाका, पण ते मुरुम टाकायला तर दूर यायला पण तयार नाही आहे की आमच्या रस्त्यामुळे काय प्रॉब्लेम चालू आहे. त्यांनी मोठे मोठे दगड आणून मोठी विनंती केल्यानंतर आमच्याकडे मुरुमाचे मोठे मोठे दगड आणून टाकलेले आहे. त्या दगडांमुळे आम्ही पायी पण जाऊ शकत नाही आहे. आमच्याकडे कोणी पेशंट असलं तर त्यांना पकडून न्यावं लागतं. जसे काही मेलेले म्हणजे लोक जसे पकडून नेतात, म्हणजे सगळे 4 लोक मिळून असं जसं पकडून नेते तसं आम्हाला पेशंटला पकडून न्यावं लागते आणि रस्त्यापर्यंत आणून मग त्यांना गाडीमध्ये टाकावं लागते. आम्ही पायी जाऊ शकू, आमच्या 2 व्हीलर जाऊ शकू, अशा पद्धतीचा तरी रस्ता करून द्या. म्हणजे आम्ही पण नॉर्मल नागरिक आहो या म्हणजे इथले, तर आम्हाला पण त्याच सोयी देण्यात याव्या ज्या नॉर्मल लोकांना मिळते. आमची एवढीच अपेक्षा आहे की आमच्या रस्त्यांवर मुरुम आणून टाका. आमचे रस्ते व्यवस्थित झाले तर आम्ही जाऊ शकू, आमच्या मुलांना आम्ही शाळेत व्यवस्थित पोहोचवू शकू. आणि जे हे आहे रस्ते आहे त्याच्यावर आम्हाला लाईट लावून देण्यात यावे. लाईट नसल्यामुळे आमच्याकडे बिबट्यांचा एवढा वावर आहे की बिबट्यांमुळे पण आम्ही एवढे त्रस्त झालेले आहे सगळे की आम्हाला 4 वाजले 5 वाजले की बाहेर निघता येत नाही. बिलकुल कोणतेही महत्त्वाचे कामं असले तर 4च्या अंदर करून घ्यावं लागते. 5 वाजतापासून आमच्याकडे बिबट्या येऊन बसते. मग आम्ही कसं करायचं आणि काय करायचं याच्यासाठी आम्ही खूप लोकांकडे म्हणजे नेत्यांकडे, अधिकाऱ्यांकडे सगळीकडे जाऊन चुकलेलं आहे. आता शेवटी सार्वजनिक विभागाकडे पण गेलेलं आहे, पण आम्हाला कुठूनच मदत मिळत नाही आहे. म्हणून आम्ही त्रस्त होऊन इथे आलेलो आहे. सगळ्या पूर्ण सोयी आम्हाला, ज्या लाईट, आम्हाला बिबट्यांपासून पण सुरक्षा पाहिजे आहे आणि आमचे रस्ते पाहिजे आहे आणि आमच्याकडे पाण्याचे हे पण पाणी पण नाही आहे. आम्ही सगळं आमच्या याच्यावर करत आहे. आम्ही पण नागरिक आहो, आम नागरिक. जे आम्हाला आम नागरिकला ज्या सोयी भेटतात त्या आम्हाला भेटावे एवढीच आमची विनंती आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.